हॅलो, हाय, नमस्कार मंडळी. मी आहे अर्चना गायकवाड Y4N या माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. तर मंडळी, आपण काय रोज सकाळी उठल्यानंतर बातम्या बघतो आणि बातम्यामध्ये आपल्याला असं दाखवतात की इकडे भेसळ झाली, इकडे भेसळचे पदार्थ पकडले, इकडं असं झालं, तिकडं तसं झालं. तर आपल्या रोजच्या जीवनातील असे भेसळयुक्त पदार्थांपासून आपण कसं सावध राहिलं पाहिजे किंवा आपल्या रोजच्या आहारामध्ये ह्या गोष्टींचा वापर न करता आपण कशापैकी निरोगी आपल्या शरीराला ठेवू शकतो ह्याबद्दल मी माहिती देणार आहे. पण तत्पूर्वी मी तुम्हाला थोडीशी माहिती देते की भेसळयुक्त पदार्थ कोणकोणते आहे आपल्या रोजच्या जीवनातील. तर सर्वात पहिलं भेसळयुक्त पदार्थ आहेत, आपण रोज खातो पनीर खातो, मग आपण दूध पितो, तेल वापरतो, आईस्क्रीम खातो. तुम्ही कधी विचार केला आहे का हे पदार्थ खरंच शुद्ध आहेत का? भेसळ आणि समाज या विषयावर आपण बोलणार आहोत. काही लोक काय करतात की आज बाजारामध्ये नफा कमवण्यासाठी काही ठिकाणी खूप अन्नपदार्थांमध्ये भेसळ केली जाते आणि त्यामुळे आपले आरोग्य धोक्यात येऊ शकते. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भेसळ म्हणजे काय? तर भेसळ म्हणजे एखाद्या अन्नपदार्थात स्वस्त आणि निकृष्ट किंवा अयोग्य पदार्थ मिसळणे म्हणजे भेसळ. म्हणजे ते मिसळल्यानंतर आपल्या आरोग्याशी आरोग्यावर परिणाम होतो आणि त्या पण ती कशामध्ये ती भेसळ केली जाते हे सांगते मी तुम्हाला. उदाहरणार्थ, दुधात पाणी मिसळणे हा पण भेसळीचा प्रकार आहे. मसाल्यांमध्ये रंग मिसळणे म्हणजे आपण जो मसाला खातो, मिरची पावडर आहे किंवा तरीचा मसाला, असे प्रकारचे जे मसाले आपण खातो त्या मसाल्यांमध्ये बरेचसे प्रमाणात आपण जे फूड कलर म्हणतो का, ते फूड कलर मिक्स केला जातो की त्याने आपल्याला दिसतं अरे खूप छान कलर आला आहे भाजीला, असं तसं आपण म्हणतो. पण ते पण एक प्रकारची भेसळच झालेली आहे नाही. आणि तिसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तेलामध्ये कमी दर्जाचे तेल मिक्स करणे. तर पनीरमध्ये भेसळ आपण पहिल्यांदा बघितले की पनीरमध्ये भेसळ. तर पनीर हा प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे, पण काही ठिकाणी निकृष्ट दर्जाचे किंवा बनावट पनीर विकले जाते. तर बनावट पनीर खाल्ल्याने आपल्याला काय होतं, आपलं पोट दुखतं, आपली अपचनशक्ती कमी होते आणि अन्नातून विषबाधा होते. तर यासारख्या आपल्याला समस्या येऊ शकतात. तर पनीर घेताना आपण काय केलं पाहिजे? तर पनीर घेताना आपण सर्वात पहिले की त्याचा ताजेपणा तपासला पाहिजे. ते कधी बनवलेले किंवा काय, त्याच्यावर जर एक्सपायरी डेट असली तर आपण तीसुद्धा चेक केली पाहिजे. वास सर्वात पहिले आपण जर सुट्टं घेत असलो पनीर, तर आपण त्याचा वास चेक केला पाहिजे. हे पनीर कधीच आहे किंवा आपण घेताना आपण असं बाजारातून वगैरे कुठं बसलेले असे त्यांच्याकडून न घेता आपण दुकानातून घेतलं पाहिजे की आपलं म्हणजे विश्वास आहे आपण यांच्याकडून नेहमीच घेतो, अशा दुकानातून आपण पनीर खरेदी केलं पाहिजे. आता आईस्क्रीम मधली भेसळ म्हणजे आईस्क्रीम ही लहानापासून तर मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच आवडते. तर काही वेळा त्याच्यामध्ये निकृष्ट दर्जाचे घटक वापरल्याच्या बातम्या समोर येतात. म्हणजे आमच्या इथलंच उदाहरण आहे, आमच्या इथेच झालेली ही गोष्ट आहे. पण खरेदी करताना आपण पॅकेजिंग तपासली पाहिजे, आपण एक्सपायरी डेट पाहिली पाहिजे. वितळलेले किंवा गोठलेले म्हणजे आपण ते वितळलेले आईस्क्रीम नाही घेतले पाहिजे. त्याच्यानंतर आपण जी आईस्क्रीम खातो आहे ती कोणत्या दुकानातून घेतो आहे किंवा आपण असं आता गल्लोगल्ली तर खूप आईस्क्रीम आले जातात. 10वाली आईस्क्रीम, बर्फाचं गोळासुद्धा ही एक प्रकारची भेसळ असते त्याच्यामध्ये. मागच्या वर्षीच उन्हाळ्यात आमच्या इथे की त्या बर्फाची जी आईस्क्रीम होती का तिच्यामध्ये छोटं पालीचं पिल्लू निघालं होतं. पण मग लोक काय करतात की जास्त पटकन आपल्याला नाही का झटपट श्रीमंत, हाताशी गंमत आहे की आपल्याला त्याच्यातून काही होण्यासाठी आपण जास्त पैसे, छोट्या गोष्टीतून मोठी रक्कम येण्यासाठी लोक ह्या गोष्टी करतात. आणि तिसरी भेसळ म्हणजे तेलामधली भेसळ. तर तेलामधली भेसळ कशी की तेल हे आपल्या रोजच्या वापरातलं जीवन आहे.
रोजच्या वापरातलं जीवनच म्हणावं लागेल, कारण प्रत्येक गृहिणीच्या घरात तेलापासूनच सगळ्या गोष्टी बनतात. प्रत्येक गोष्टीला तेल लागतं आणि प्रत्येक घरात तेल हे असतंच. तर हे तेल आपण कसं वापरलं पाहिजे? जर आपण भेसळीतलं तेल वापरलं तर त्या भेसळीच्या तेलाने आपल्या हृदयाला हानी होऊ शकते. आपल्या आता सध्या हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. तर ह्या गोष्टी आपल्या हृदयावर बर्डन आणतात, आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. म्हणून आणि दुसरी गोष्ट की आपण स्वस्त तेल घेणं बंद करा, की हे तेल खूप स्वस्त आहे हो आणि आपण हे घेतलंच पाहिजे. मग त्याच्यासाठी आपण काय बनायला पाहिजे? आपण जागरूक ग्राहक बनलं पाहिजे. आपण विचारपूस केली पाहिजे की हे कधीचं आहे, हे किती दिवसापर्यंत चाललं, हे कशापासून बनवलेलं आहे, कोणतं तेल आहे, हे आपण विचारलं पाहिजे आणि तारीख तपासली पाहिजे. तर मी एक सांगते की मित्रांनो, आरोग्य हीच आपली संपत्ती आहे. आपण जे खातो त्याचा थेट परिणाम आपल्या शरीरावर होतो आणि त्याच्यामुळे आपल्यावर होतो. तर आपण ज्या आपण खरेदी करतो त्या विचारपूर्वक व्यवस्थित बघून घ्या आणि लक्षात ठेवा, स्वस्त वस्तू नेहमी फायदेशीर असतील असे नाही. कधीकधी आपण पैसे वाचवताना आपण आपल्या आरोग्याला पण गमावू शकतो. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद. तर तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आणि ही माहिती जर बरोबर वाटत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये, ज्याचं नाव आहे अर्चना गायकवाड Y4N. हे माझ्या यूट्यूबच्या चॅनल आहे. तर जास्त कमेंट करा.